नमस्कार, आजच्या ब्लाउजमध्ये आपण पाहणार आहोत रेडीमेड ब्लाउज आहे तुमच्याकडे, तो व्यवस्थित फिटिंगला बसत नाही, त्याचे बॅक हुक आहे, तुम्हाला त्याचे फ्रंट हुक करायचे आहेत किंवा पॅडेड कप्सवाला आहे, ते कप्स तुम्हाला काढून टाकायचे आहे, पुढचा गळा आणि मागचा गळा खूप डीप आहे, व्यवस्थित बसत नाही, शोल्डर पडत आहेत, तर ते कसं ॲडजस्ट करायचं, कसं फिटिंग करायचं या रिलेटेड संपूर्ण माहिती मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, फ्रंट बाजू घ्यायची आहे आणि त्याचा बरोबर मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर दोन्ही बाजूचे कप्स आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता कप्सला एक एकच शिलाई असते, त्यामुळे ते इझिली निघतात. आता त्यानंतर पुढचा गळा खूप मोठा आहे, तर अशा वेळी काय करायचं, आपण मधून कट केलेलेच असतं तर डाव्या बाजूने अर्धा पाऊण इंच आणि उजव्या बाजूने अर्धा पाऊण इंच आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी दोन्ही आपल्याला लावून घ्यायची. आता इथं आयपट्टी आणि हुकपट्टीसाठी तुम्ही सेम कलरचा अस्तर वापरू शकता आणि ते व्यवस्थित तुम्ही अटॅच करू शकता आणि व्यवस्थित त्याला फिनिशिंग देऊ शकता. अशा पद्धतीने आपला पुढचा भाग झालेला आहे. आता मागच्या बाजूला कसं करायचं, तर मागच्या बाजूला जे हुक्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित आहे असे लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरच बरोबर अशी फिनिशिंगमध्ये शिलाई मारायची आहे. ते खूप छान दिसतं आणि असं वाटत सुद्धा नाही की ते बॅक हुक्स होतं, ते व्यवस्थित ती पट्टी जोडली जाते. त्यानंतर बाही जोडून घ्यायची आहे आणि आपल्या मापानुसार फिटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ब्लाउज फिटिंग झालेलं आहे. आता फ्रंट पार्टचं फिटिंग आहे ते व्यवस्थित झालेलं आहे. आता बॅक पार्टचं बघूया. तर बॅकचा गळा सुद्धा खूप डीप आहे, तो व्यवस्थित बसत नाही, तर अशा वेळी आपल्याला बॅक पार्टला नॉड लावून घ्यायचे. अशा पद्धतीची नॉड तुम्हाला बाजारात मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्ही नॉडला लटकन सुद्धा लावू शकता किंवा छोटेसे टसल बनवून. इथं माझ्याकडे ऑरेंज कलरचा सिल्क थ्रेड होता जो की ब्लाउजला मॅचिंग होत होता, त्याचे मी छोटेसे 2 टसल बनवले आणि ते नॉडला अटॅच करून नॉड व्यवस्थित ब्लाउजला लावून घेतली. आता मगाशी ते गोष्ट सांगायची राहून गेली, जर तुमचा शोल्डर आहे तो पडत असेल तर बाही जोडण्याच्या अगोदर शोल्डर फिटिंग करून घ्यायचं आहे. तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार किंवा तुमच्या उंचीनुसार ते व्यवस्थित आपल्याला तिथं फिटिंग करून घ्यायचं आहे आणि मगच तुम्हाला बाही जोडायची आहे आणि प्रॉपर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने रेडीमेड ब्लाउजचा मी मेकओव्हर केलेला आहे. मला जसा हवा होता तसा मी तयार केलेला आहे. मला बॅक हुकचा नको होता, तो मी फ्रंट हुक केलेला आहे. त्याचबरोबर पॅडेड कप्स नको होते, ते काढून टाकलेले आहेत. पुढचा गळा खूप मोठा होत होता, तो व्यवस्थित करून घेतलेला आणि बॅक पार्टचा गळा आहे तो सुद्धा व्यवस्थित केलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमचा रेडीमेड ब्लाउज आहे तो परफेक्ट फिटिंग बसण्यासाठी या काही टिप्स आहेत त्या फॉलो करून तुमच्या सुद्धा ब्लाउजचा मेकओव्हर करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. जर शिलाईच्या रिलेटेड आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे त्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवत जाईल आणि तुम्हाला त्याची माहिती पोहोचवत जाईल. धन्यवाद.